उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, समर्थ सेवेकरी, राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी, त्यांच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आज आपण इथे प्रधान केंद्रात आलेला आहात. आज तारीख 21 जून आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन आणि आजपासून दक्षिणायन सुरू होत आहे. वर्षातून 2 आयन असतात. 21 जूनला उत्तरायण संपतं, दक्षिणायन सुरू होतं. 21 डिसेंबरला दक्षिणायन संपतं, उत्तरायण सुरू होतं. असे वर्षातून घडणारे आयनाचे 2 प्रकार आपणा सर्वांना विदित असावेत. महाभारतकारांनी लिहिताना महर्षी भीष्म उत्तरायणाची वाट पाहत होते, कारण ते 6 महिने शरपंजरी होते आणि ते उत्तरायणाची वाट पाहत होते. ज्या दिवशी उत्तरायण सुरू झालं त्या दिवशी त्यांनी देह सोडला. उत्तरायणामध्ये गेलेली माणसं स्वर्गात जातात असं शास्त्र सांगतं. विषयांतर न करता तो आज दिवस दक्षिणायन सुरू झालेला आहे. 25 जूनला निर्जला एकादशी आहे. 26 जून रोजी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मोत्सव तथा जयंती आहे. 27 जूनला शिवरायाचा अभिषेकाचा वर्धापन दिन आहे. आणि उद्याच्या 29 जूनला वटपौर्णिमा आहे. आणि 5 जुलैला आपण कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजीला सर्वधर्मीय वधूवर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे. दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या ज्या अनेक समस्या आहेत त्यावर निर्दालन किंवा त्यावर समस्या निवारण करण्यासाठी अपेक्षित मार्गदर्शन या कार्यातून सातत्यानं दर गुरुवार रविवारी केलं जातं. म्हणून आपण आपल्या समस्यामुक्त जीवन जगण्यासाठी, चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी स्वामींचे चरण हेच आपणाला फक्त वाचवणारे आहे. म्हणून आपण स्वामींचं सेवेकरी व्हावं अशी मागाशी आपणाला विनंती आमच्या गुरुजींनी केलेली होती की ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे त्यांनी हात वरती करा. बऱ्याच जणांनी हातही वरती केले आणि ते स्वाभाविक आहे. तुम्ही जर सेवेकरी झालात, तुमच्या मागे ज्या काही अनेक समस्या उभ्या आहेत त्या सर्व समस्येतून मुक्त तुम्हाला जीवन जगता येईल. आजपैकी आपण अनेक समस्या घेऊन आलात. बऱ्यापैकी सकाळी 6 वाजेशी आपण आपल्या समस्या आमच्यापर्यंत पेपरवर लिहून देताना मुलांच्या शिक्षणाच्या समस्या आहेत, मुलांच्या आजारपणांच्या समस्या आहेत, मुलामुलींचे विवाहाचे प्रश्न आहेत, नोकरीचा प्रश्न आहे, घरकुलांचे प्रश्न आहेत, व्यापाराचे प्रश्न आहेत, आजारपणांचे प्रश्न आहेत, शेतीचा प्रश्न आहे. असे कितीतरी प्रश्न, सुमारे डझनभर प्रश्न मानवजातीसमोर आव्हान म्हणून उभे आहेत. आणि हे आव्हान स्वीकारताना केवळ कथाजनक भाग सांगून प्रश्न सुटणार नाहीत. अनेक जण रामायण, महाभारत, शिवपुराण, गीता, भागवत ऐकतात, श्रवण करतात, दुमत नाहीत. ते कानाला ऐकण्याला खूप चांगलं आहे.
परंतु त्यानं आपल्या समस्या सोडणार नाहीत. म्हणून समस्यामुक्त जीवन जगायचं असेल तर गोस्वामी तुळशीदासांनी आपल्या दोह्यामध्ये एक बारकावा दोहा टाकलेला आहे. रागी बागी जोगी नाडी और न्याय इस पंचम को गुरु है लेकिन उपजत अंग स्वभाव. आपण सर्वजण सुज्ञात तपशिलात बोलण्याची गरज नाही. डोकं दुखतं गोळी डोक्याचीच द्यावी लागते, पोट दुखतं पोटाचीच द्यावी लागते. सगळ्या गोळ्या खाऊन सगळे आजार बरे होणार नाही, हा त्यातला मार्मिक अर्थ आहे. असो, तथापि आज आपण अनेक समस्या घेऊन आलात. त्या आधीची पूर्वपीठिका आणि सेवेकरी होण्यासाठी नेमकं काय करावं यासाठी आपण सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानाचा धावता परामर्श घेणार आहोत. त्यातला पहिला विभाग मूल्य शिक्षण, गर्भसंस्कार आणि शिशुसंस्कार आहेत. आणि या विभागात काम करणारे गुरुजन प्रतिनिधी आज आपल्यात उपलब्ध आहेत की ते दिवसभर आपणाशी संवाद साधणार आहेत. तुमचं वार्धक्य आणि म्हातारपण पुढच्या पिढीवर अवलंबून आहे. आणि जर तुमची पुढची पिढी श्रावण बाळासारखी पुंडलिकासारखी तयार झाली तरच तुमचा वृद्धकाळ सुखात जाईल. अन्यथा पुढे न बोललेलं बरं ते तुम्हाला माहीत आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे. त्यासाठी वय वर्ष 5 या वर्षापासून त्या कोवळ्या मनावर आपण चांगले विचार रुजवावेत, चांगले संस्कार रुजवावेत, त्यांना चांगलं वळण लावावं. वळण म्हणजेच संस्कार. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. म्हणून नकळत देशाचं आणि धर्माचं काम हे संस्कार करत असतात. त्यासाठी आमचे सेवानिवृत्त आणि सेवेत असणारे गुरुजनांवर ही जिम्मेदारी दिलेली आहे. आणि आता शाळा सुरू झालेल्या आहेत. म्हणून आपण प्रत्येक शाळांवर जाऊन शिक्षक, पालक, विद्यार्थी यांना एकत्र आणावं एक तासभर. आणि त्या तासाभरात मुलांनी कसं शिकावं, आईवडिलांच्या पाया का पडावं, केलेला अभ्यास स्मरणात राहण्यासाठी बुद्धीच्या दैवतांच्या उपासनात कमी वेळात कशा कराव्यात, त्यात प्रज्ञावर्धन स्तोत्र आहे, सूर्य सरस्वती गायत्री मंत्र आहे, सरस्वती संच आहे. तो उघडून जर बघितला तर निश्चितपणे आपल्या जिभेवर सरस्वतीचा वास राहील. तर पालकांनी कसं वागावं, शिक्षकांनी कसं शिकवावं, ह्या अत्यंत महत्त्वाच्या मौलिक बाबी उभे असणारे गुरुजन प्रतिनिधी आपणाशी संवाद साधणार आहेत की ज्यांची मुलं हट्टी आहेत, तापट आहेत, आज्ञाधारक नसणारी आहेत. त्यांच्यासाठी काय करावं ते तयार आहे. म्हणून आपण नव्या पिढ्यांना या देशाचे आदर्श सेवेकरी, आदर्श नागरिक आणि निर्व्यसनी पिढी म्हणून बघायचं असेल, या बाबी तुम्हा आम्हा सर्वांना कराव्या लागतात. अन्यथा दुसरी बाब नाही. म्हणून आपण त्यावर कुठलाही तडजोड करू नका. मुलांवर संस्कार करणं ही काळाची गरज आहे. तर दुसरा विभाग या ठिकाणी प्रश्न उत्तर विभाग प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन निर्माण होणाऱ्या समस्या मुक्त जीवन जगायचं असेल तर आपण कुलधर्म कुलाचार करावेत. आपण देवीला खंडोबाला जाऊन आलोत का? वर्षातून एकदा तरी देवी खंडोबाला जाणं उचित आहे, तरच स्वामी महाराज आपलं काम करतील. म्हणून देवीला जाऊन वर्षातून एकदा तिला हिरवी साडी, हिरवा खण, ओटीचं सामान, पुरणाचा नैवेद्य एकदा तरी वर्षातून करावं. आणि देवी आपल्याला माहीत पाहिजे कोणती आहे. 4पैकी ती सप्तशृंग आहे, तुळजापूर आहे, माहूर आहे की कोल्हापूर आहे. ही सारी माहिती आपण क्षात्रधर्म ग्रंथामध्ये
400 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी या महाराष्ट्रावर, या देशावर खूप उपकार केलेले आहेत आणि त्या सूचीमध्ये उर्वरित 96 कुळं आणि 7,000 कुळं अशी कुळांची जंत्री, त्यामध्ये गोत्र कोणतं, देवी कोणती, खंडोबा कोणता, वंश कोणता, चंद्रवंश आहे की सूर्यवंश आहे, एवढी सखोल माहिती छत्रपती राजांनी या भारतावर, या मानवजातीवर अनंत उपकार केलेले आहेत. तो ग्रंथ म्हणजे क्षात्रधर्म आहे. त्याची पानं आपण चाळावीत. कधी इथे येताना ही ज्ञानाची पानपोई आहे आणि पानं चाळल्याशिवाय आपल्याला ज्ञान मिळणार नाही. म्हणून मराठीत एक म्हण आहे, ग्रंथ वाचले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंताकडे जाता येईल. अंदाज पंच जाता येणार नाही. म्हणून इथे अनेक अभ्यासक भगिनी पुरुष बसलेले आहेत की जे प्रतिमहा गुरुचरित्र वाचतात, रोज 3 अध्याय स्वामीचरित्र वाचतात, मधून नवनाथ ग्रंथ वाचतात, प्रति एकादशीला भागवत वाचतात आणि ते वाचन केल्यामुळं त्यांना संत समजतात. संत समजल्यामुळं ते भगवंताकडे जातात. म्हणून आपण ही पानं का चाळावीत? आपल्या समस्यांचं मूळ कारण त्या ग्रंथात दिलेलं आहे. म्हणून त्या मुळाशीच जर आपण गेलात तर आपण समस्यामुक्त, चिंतामुक्त, दुःखमुक्त जीवन यशस्वी करण्याला हे ग्रंथ पुरेसे आहेत. विषयांतर न करता प्रश्न उत्तर विभागातून इथे दर गुरुवार रविवारी स्वामींचा जनता दरबार भरतो आणि या जनता दरबारामध्ये विनामूल्य कोणाकडूनही 1 रुपया फी घेतली जात नाही. जे जगात कोणी घेत असेल ती आमची माणसं नाहीत, हे आपणाला माहीत असावं. म्हणून हे विनामूल्य मार्गदर्शनाचं काम जगात स्वामी सेवेकऱ्यांशिवाय जगात कोण करत नाही, हे आपणाला माहीत असावं. म्हणून ही निष्काम कर्मयोगी सेवा आहे आणि यामध्ये कृपया आपण आपला वेळ चांगल्या कामासाठी जर दिला, स्वामींचा आशीर्वाद मिळेल. समयदान याला म्हणतात. स्वामींना समयदान प्रिय आहे. लोक अनेक प्रकारचे दान देत असतील, त्यावर आम्हाला बोलायचं नाही, परंतु सर्वांनी थोडासा समयदान दिला तो स्वामींना अभिप्रेत आहे. म्हणून आपण थोडासा वेळ स्वामी कार्यासाठी द्या, एवढंच मागणं आहे. या विभागातून प्रश्नांची उकल केली जाते आणि साधारण 90 ते 108 दिवसात आपल्या साऱ्या समस्या मुक्त होऊन आपण चिंतामुक्त होतो. म्हणून आपण हा जो कालावधी आहे तो एका दिवसात होणार नाही. कुठल्याही गोष्टीला अपेक्षित वेळ असतो. तुम्ही साधं आपण शेतीवर तर बोलणारच आहोत, पण शेती करताना बियाणं पेरल्याबरोबर त्याला काही धान्य लागत नाही, त्याला वेळ लागतो. आणि ती बियाण्याची भूमिका सेवेकऱ्यांना घ्यायची आहे. ती अशी, बियाण्याला स्वतः जमिनीत गाडून घ्यावं लागतं 4 महिने, नंतर त्याला कंस येतात. पेरल्याशिवाय उगवत नाही, ही म्हण आहे. म्हणून उतावीळपणानं या सेवेशी संवाद करू नये. धीर गंभीरपणे आपण या सेवेचं रहस्य कृपया समजून घेण्याचं करावं, हे कळकळीचं आवाहन आहे. म्हणून आपण 108 दिवस, तुम्ही जर 108 दिवस रोज 3 अध्याय स्वामी चरित्र 11 माळा जप क्रमशः केला, निर्व्यसनी शाकाहारी राहिलात, 108व्या दिवशी स्वामींचं काम झालेलं असेल किंवा तुम्हाला त्याची अनुभूती आलेली असेल. म्हणून आपण कृपया अत्यंत सहानुभूतीपूर्वक आपण हे सेवेकरी होताना या सगळ्या बाबी प्रत्येकाच्या पाठीमागे हात धुवून लागलेले आहेत. त्याला पूर्वजन्म, पुनर्जन्म, प्रारब्ध, सुकृत, क्रियामान, ऋण,
वैर, हत्या, शाप, तळतळाट. अनेक लोक सेवानिवृत्त झाल्यावर दुःखी बनतात, परंतु ते त्या मागच्या कर्माचा विचार करत नाही. तो कर्मभोग किंवा ती कर्मफळं त्याला भोगावी लागतात. एखाद्यानं उगाच लोकांना त्रास दिला असेल शासनाची सेवा करता करता, तो शाप त्याच्या खात्यावर जमा. अनेक दारू विक्रेते तुम्हाला बघा, एखादा तरी सुखी आहे का? गावागावात दारू विक्रेते आहेत, पिणारे पण आहेत. एखादा सुखी दाखवा. पैसा हे सुखाचं साधन नाही, परंतु सर्वात महत्त्वाची बाब की जे लोक दारू पिऊन येतात घरी, पहिल्या त्यांच्या बायका किंवा घरचे लोक त्यांच्या नावानं बोटं मोडतात आणि ते सारे शाप दारू निर्माता आणि विक्रेत्यावर जातात आणि मग त्याला त्याची कटू फळं आयुष्यभर मरेपर्यंत भोगावी लागतात. किती पैसा खर्च केला तरी ते आजार बरे होत नाही, असे आजार त्याला लागतात. तपशील न बोलता आपण सर्वजण सुज्ञात, परंतु पूर्वी एक म्हण होती. पूर्वी गावागणी दूध विक्रेता घरोघरी जाऊन गाईचं दूध दरवाजा ठोकून लोकांना वाटायचं. त्याला त्याचं एक वेगळं समाधान मिळायचं की हे गोमातेचं अमृत आपण घरोघरी वाटतोय, त्याला त्याचं खूप पुण्य मिळायचं म्हणोमणी. परंतु काण्याकोपऱ्यात कुठेही दारूचं दुकान असेल, ते काही त्याची जाहिरात करावी लागत नाही, गुपचूप जाऊन तेथे दारू पिऊन येतात. हा त्यातला फरक आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की योग्य काय अयोग्य काय हे जाणणारे आपण सर्वजण सुज्ञ आहात. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण या प्रश्न उत्तर विभागातून समस्यामुक्त जीवनाकडे जायचं असेल तर या साऱ्या गोष्टी आपण कृपया समजून घ्याव्या. तर पुढचा विभाग येथे विवाह मंडळ आलेला आहे. आज सर्वात अवघड प्रश्न मुलामुलींच्या विवाहाचा आहे. यात बरेच काही मुलं किंवा मुली आई वडिलांना न विचारता विवाह करून निघून जातात. ही चांगली बाब नाही. या देशाची अमेरिका होऊन जाईल आणि म्हाताऱ्या वृद्ध आईवडिलांना वृद्धाश्रमात जावं लागेल अशी वेळ आलेली आहे, ती उंबरठ्यावर आहे. म्हणून यासाठी विवाह मंडळ आणि भारतीय संस्कृती याचे ऋणानुबंध साधताना भारतीय संस्कृती 4 पुरुषार्थावर उभी आहे. त्यामध्ये धर्म आहे, अर्थ आहे, काम आहे आणि मोक्ष आहे. या 4 पुरुषार्थांवर, या 4 खांबांवर ही इमारत हिंदू संस्कृतीची उभी आहे. तिला संस्कृती म्हणतात आणि ती सांभाळणं या विभागातून त्याचं मार्गदर्शन केलं जातं. म्हणून आपण उचित वयात, योग्य वयात मुलामुलींची विवाह झाली पाहिजे. त्यांच्यावर योग्य संस्कार याआधी झाले पाहिजे. बऱ्याच मुली लग्नानंतर काही दोषामुळं घरी येतात किंवा फारकती घटस्फोट होतात. असं होऊ नये म्हणून आईला डोळ्यात तेल घालून वागावं लागतं. आमच्या ग्रामीण भारतामध्ये पूर्वी आणि आजही योग्य वयात मुलीला जेवता जेवता आई काम सांगते आणि जेवता जेवता जी मुलगी आईचं काम पटकन ऐकते, हात धुवून, अशा मुली सासरी पास होतात. म्हणजे आईला आधी सासू बनावं लागतं, मराठी भाषेत सांगायचं. हे हल्लीच्या नव्या पिढ्यांना कॉन्व्हेंटमध्ये हे कोण शिकवणार नाही आणि त्यामुळं देशामध्ये घटस्फोटाचं वाढतं प्रमाण ते आता डोक्याबाहेर चाललेलं आहे. पूर्वी 3% होतं, आता 50% आलेलं आहे आणि आता भीती वाटायला लागलेली आहे. म्हणून ही भीती दूर करण्यासाठी मुलामुलींवर वयाच्या 5व्या वर्षापासून संस्कार केले तरच ही गडी बसेल, अन्यथा आपल्याला वृद्धाश्रम गाठावं लागेल. विषयांतर न करता या विवाह मंडळातून बिना हुंड्यानं
बिना सोन्या नाण्यानं अति अल्प खर्चानं आपल्याला इथे गुरुवार रविवारी विवाह परिचय मेळावे गेले कित्येक वर्षापासून भरवले जातात. अनेक दशकं उलटलेली आहेत. आणि यातला सारांश सांगायचा भाग असा की गेल्या 70 ते 80 वर्षात या कार्यातून एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. जीवित सुखी करायचं असेल तर हे कटू सत्य आपणासमोर मांडणं आमचं काम आहे. हे कोणाला चांगलं वाटेल, कोणाला वाईट वाटेल, दुमत नाही. परंतु ही पद्धत भारतीय संस्कृतीची आहे. या विवाह मंडळानं अजून एक पाऊल पुढे टाकलं. देशाचे शहीद जवानांच्या मुलामुलींची विवाह कोण करेल ती आपल्याला करायची आहे. आत्महत्या पीडित कुटुंबियांच्या मुलामुलींची विवाह कोण करेल. घटस्फोटित असणाऱ्या मुलामुलींची विवाह तथा विदूर असणाऱ्या मुलांची विवाह त्यांना योग्य जोडीदार देण्याचं कामसुद्धा या विवाह मंडळातून केलं जातं आहे. आणि मागील काही महिन्यापूर्वी दुर्लक्षित जे काही लोक आहेत, जे विकलांग आहे, अपंग आहे, दिव्यांग आहे, त्यांच्याकडे कुणी बघत नाही. या कार्यानं त्यांच्याकडे दृष्टी टाकलेली आहे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, हे केवळ भजनांमध्ये बघू नका, प्रात्यक्षिक कृतीतून आणा. म्हणून मागील काही महिन्यापूर्वी एकट्या नाशिक जिल्ह्यात 1100 दिव्यांग मिळाले, 1130. त्यातले 18 विवाह 3ऱ्या-4थ्या दिवशीच आम्ही सर्वांसमोर केले. त्यात सुखी आहेत, रुपया न घेता. अनेक उद्योजकांना एक तगडं आव्हान आहे, तुम्ही गरिबांचे विवाह करून दाखवा, तुम्हाला अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य मिळणार आहे. स्वतःच्या मुलामुलींचे लग्न अगदी डामाडौलात करणं आजच्या मितीला अयोग्य आहे. म्हणून सामुदायिक सहजीवन, सामुदायिक ऐक्य, सामुदायिक बांधिलकी आणि स्वामींनी गेल्या शतकामध्ये यावर बोलताना माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे, त्यालाच मानव किंवा सेवेकरी म्हणतात असं ठणकावून ते सांगायचं. यात आपण बसतो का, हा प्रश्न आपणच आपल्याला विचारावा. आणि अनावश्यक ज्या गोष्टी आहेत, रुसवे फुगवे, मान सन्मान अपमान, या गोष्टींना थारा देऊ नका. ज्यांना खूप मानापानाची अपेक्षा आहे त्यांच्या मागे दुःखाचं शुक्लकाष्ट लागतं, ते कधीच तुम्हाला सुखी सापडणार नाही. म्हणून साधी राहणी, उच्च विचारसरणी ती आपण स्वीकारावी आणि भारतीय संस्कृतीला मदत करावी. या चारी पुरुषार्थ मजबूत करावेत, म्हणजे या देशात रामराज्याप्रमाणे लोक धर्मानं वागतील. हे कळकळीचं आव्हान या विवाह मंडळातून करावं असं वाटतं. यात सांगण्यासारख्या खूप बाबी आहेत, परंतु आपले मनाजीराव किती वेळ आपल्याजवळ आहे मला माहीत नाही. मागाशी बरेच मनाजीराव जवळ नसलेली माणसं निघून गेली, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु वस्तुस्थिती आणि वास्तव हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आहेत. कृषी प्रतिनिधींसमोर खूप तगडं आव्हान आहे. भारतामध्ये तुम्ही रोज बघता वादळ, आसमानी, सुलतानी, रोज संकट आणि त्यात शेतकरी भरडला जातो. रोज आत्महत्या होत आहेत राज्यात, देशात, सर्वत्र. काही केल्यानं आत्महत्या थांबत नाही. ते आत्महत्या कायमच्या थांबवण्यासाठी स्वामीच आता या कलियुगात शेतकऱ्याच्या भूमिकेत अवतरलेले आहेत. आणि भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा मागील युगात सांगितलं, ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर, ब्रह्माग्नो ब्रह्मणा हुतम, ब्रह्म एव ते नगंतव्यम, ब्रह्म कर्म समाधिना. अर्थ समजला नाही. आपण जे अन्न खातो ते ब्रह्म आहे,
आणि त्या ब्रह्माला जो निर्माण करतो तो खरा शेतकरी आहे, तो खरा बळीराजा आहे, तो खरा ब्राह्मण आहे. इथे आज बरेच ब्राह्मण लोक शेती करणारे येऊन बसलेले आहेत. म्हणून आता खरीप सीझन सुरू झालेला आहे, पावसाचा पत्ता नाही. पाऊस अजून किती दिवस पाठ फिरवेल? वेधशाळेनं तर सांगितलं 1 महिनाभर येणारच नाही म्हणे. आता तुम्हीच सांगा, जर महिनाभर पाऊस आला नाही या जीवसृष्टीचं काय होईल? याला ज्योतिषांनी सांगण्याची गरज नाही. परंतु आम्हाला एक खात्री आहे, इथे बसलेले सर्व सेवेकरी परिवार आणि शेतकरी परिवार यांच्या हातात पाऊस आणणं आहे. तुम्ही म्हणाल असं उलटं कसं काय? होय, आम्ही बरोबर बोलतो आहे. तुम्ही जर पर्जन्य सुक्त शेतकऱ्यांनी म्हटलं तर 2-3 दिवसात पावसाला यावं लागेल. हे आव्हान आहे. म्हणून तुम्ही हे तगडं आव्हान स्वीकारा. ते पर्जन्य सूक्त वाचायला मोजून 5 मिनटं लागतात, फार नाही. एक 5 मिनिट तुम्ही धर्मासाठी, देशासाठी, पर्जन्यासाठी जर वेळ दिला, याला समयदान म्हणतात. आणि हे समयदान दिलं, अखिल जीवसृष्टीचं कल्याण होईल. मुके जनावरं आहेत, पशुपक्षी आहेत, त्यांना जर पाणी नसलं, आपण कुठूनही धान्य आणू, काही करू, मुकी जनावरं जातील कुठे? या 45 तापमानामध्ये विदर्भात अन्यत्र आकाशातून पक्षी घेरी येऊन पडत आहेत. त्यांना पाणी मिळत नाही, चारा मिळत नाही. आणि या सर्व बाबींकडे आपल्याला देवानं बुद्धी, वाचा, कृती ही दिलेली आहे. या जीवसृष्टीचं कल्याण करण्यासाठी आपला जन्म भगवंतानं आपल्याला दिलेला आहे. त्याचा यथायोग्य वापर करणं काळाची गरज आहे. म्हणून काही नाही, आपण रोज पोट भरेपर्यंत जमिनीचं पर्जन्य सूक्ताचं रोज वाचन फावल्या वेळात करावं, सामुदायिक करावं, वैयक्तिक करावं, मारुती मंदिरात, सेवा केंद्रात, कुठेही जिथे वेळ मिळेल तिथे. आम्ही मस्जिदीतसुद्धा अनेक मुसलमान लोकांना सांगितलं, तुम्ही अल्लालासुद्धा हाक मारा, तिथे मस्जिदीमध्ये पर्जन्य सूक्त म्हणा, चर्चमध्ये म्हणा. पाणी सर्वांनाच लागतं. ते आपल्यालाच लागतं का? सर्वांनाच लागतं. म्हणून सर्वांनी, सर्व धर्मीयांनी पर्जन्य सूक्ताचं जर पठण, वाचन, मनन केलं, सर्वांचं कल्याण. त्यात नुकसान काय आहे? म्हणून आपण सामुदायिक बांधिलकी म्हणून सर्व धर्मीयांपर्यंत आपण हे मांडावं, हक्कानं मांडावं, निर्भीडपणे मांडावं आणि या देशाला स्वावलंबी बनवावं. हे कळकळीचं आव्हान आहे. याला देशसेवा म्हणतात, राष्ट्रसेवा म्हणतात. आधी देश, नंतर धर्म, नंतर आपण, अशा क्रमानं हे सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानाचा क्रम आहे. म्हणून अन्य काही करण्यापेक्षा तुम्ही ग्राम अभियान समजून घेतलं आणि ते जर आपण प्रात्यक्षिक रूपात केलं आणि कोणी त्याचे चित्रपट बनवले ग्राम अभियानाचे, मला वाटतं फार सांगण्याची वेळ येणार नाही, खूप तपशिलात बोलण्याचं कारण पडणार नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, आज शेतकरी आत्महत्या का करतोय ही कारणंसुद्धा आपण या कृषी अंकातून शोधायची आहे. यावर आम्ही त्यावर प्रकाश टाकलेला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी त्यावर काही उपाय दिलेले आहेत. ते पानं चाळा, ते उपाय करा, त्याचं मनोबल वाढवा, त्याच्या बांधावर जा, त्याचं सांत्वन करा. असाच चालला गेले अनेक दशक. या विभागातून आमचे कृषी प्रतिनिधी कृषी महोत्सवाच्या वेळी, कृषी मेळाव्याच्या वेळी लाखो शेतकऱ्यांना एकत्र आणून हे मनोगत त्यांच्या कानोकानी सांगत असतं. तेव्हा कुठे थोडासा फरक पडलेला आहे, पूर्ण नाही. सर्वच जण अंक वाचत नाहीत, सर्वच जण सुशिक्षित नाही, हाताची पाची बोटं सारखी नाहीत. अनेक प्रकारचे विचार अनेकांच्या मनात आहेत. म्हणून आपण एका विचाराच्या चुलीवर जर स्वयंपाक केला तर याचा निश्चितपणे फायदा सर्वांना होईल.
म्हणून कृषी विभागातून आगामी येणारा खरीप हंगाम त्यामध्ये आधी बियाण्याचं परीक्षण करा. खोटे खतं, खोटे बियाणं पसरवणारे अनेक कंपन्या आहेत शेतकऱ्यांना फसवणाऱ्या, त्या आम्हाला माहीत आहे. त्यातून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी स्वतःचे बियाणे आपण तयार करावेत. पूर्वी सर्व शेतकरी, आमचे अनाडी शेतकरी, खरीप आणि रब्बीचं बी त्यांच्या घरात असायचं. आता का आळशी झाले माहीत नाही, परंतु स्वतःची बियाणे आपण स्वतः तयार करावी आणि ही बियाणंसुद्धा पारखून निरखून घ्यावीत. त्याचं परीक्षण करावं, मूठभर बी पेरून बघावं, ते उगतं का नाही ते बघावं, नंतर पेरणी करावी. म्हणजे आपला वेळ, श्रम, पैसा वाया जाणार नाही. म्हणून बियाण्याची परीक्षण आहे, माती परीक्षण आहे, पाणी परीक्षण आहे, शेती कशी करावी याचं परीक्षण आहे. आणि जो कोणी कृषी भाग 1-2 वाचेल, मला वाटतं त्याला काही सांगण्याची गरज पडेल अशातला भाग. जनावरांची काळजी कशी घ्यावी, दुभत्या जनावरांची काळजी कशी घ्यावी, जनावरांच्या गोठ्याची काळजी कशी घ्यावी, जनावरं आजारी पडू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी, या साऱ्या भूमिकेतून हा मार्ग गेले 100 वर्षापासून आपणापर्यंत हे सांगत आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की कृषी म्हणजे ऋषी, सीता आणि शेती हा अनोखा ऋणानं बंध आहे. म्हणून आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी वाटेल ते समयदान देण्याची तयारी ठेवावी आणि शेतकऱ्यांचं हित असणाऱ्या बाबी आपण जनतेसन्मुख आणाव्यात, हे कळकळीचं आव्हान आहे. शेतीवर खूप बोलता येईल, परंतु वेळेअभावी तेवढं अशक्य आहे. पुढचा विभाग या ठिकाणी आरोग्य संविधान डॉक्टर घेऊन आलेले आहेत. इथे प्रति गुरुवार रविवारी कमीत कमी 100 तरी रुग्ण कॅन्सरचे येतात. सकाळपासून कितीतरी आले, इथे काही बसलेले आहे. कॅन्सर मुक्त जीवन जगण्यासाठी त्यांच्याकडे काही औषधं आहेत, बिना केमो, बिना शस्त्रक्रिया, अत्यंत सोपी दवा, पण ती दवा थोडी कडू तुरट आहेत, डोळे झाकून घ्यावी लागते. म्हणून ही दवा उपलब्ध आहे. ज्यांना कॅन्सर आहे त्यांच्यासाठी सप्तरंगी मूळ काढा उपलब्ध आहे. ज्यांना घशाचा किंवा रक्ताचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी हा रानभेंडी कसा वापरायचा हे आपणाला उभे असणारे डॉक्टर लोक सांगतील. तर ज्यांच्या पोटामध्ये गाठीचा कॅन्सर आहे, गाठी झालेल्या आहेत, त्यासाठी वेखंड काय काम करतो, कसा घ्यायचा, हे डॉक्टर लोक आपणाशी सांगणार आहेत. फक्त त्याला जोड आध्यात्मिक सेवेची द्यावी लागेल. पाठीमागच्या पेपरवर कॅन्सर बरा होण्यासाठी काही उपाय दिलेले आहेत, एक 7-8 उपाय दिलेले आहेत की आपण आहारात काय बदल करावा. हायब्रिड अन्न, मका, उडीद, बाजरी, हिरवी मिरची आणि वांगी ही जर वर्ज्य केली 100% कॅन्सर बरा होतो. म्हणून कृपया आपण आमच्या डॉक्टरांकरवी औषधापेक्षा पथ्य समजून घ्या. आणि इथे जे निरोगी लोक बसलेले आहेत त्यांना आजार होऊ नये म्हणून त्यांनी ही पथ्य पाळली तर दुधात साखर पडेल. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे. आणि याही पलीकडे इथे बसलेल्या, घरी असलेल्या आमच्या माता भगिनी आहेत, त्यांच्या मसाल्याच्या डब्यामध्ये धन्वंतरीनं डझनभर औषधं दिलेली आहेत. त्याचा जर तुम्ही अभ्यास केला, तुमच्या घरातला एकही सदस्य आजारी पडणार नाही. त्याचा वापर कसा करावा त्यावर खरी PhD करावी. आमच्या अनेक माता भगिनींना, कळकळीचं मुलींना निवेदन आहे की तुम्ही त्या मसाल्याच्या डब्याचा अभ्यास करा. त्यामध्ये जिरं आहे. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, रक्त अभिसरणाचा त्रास आहे, हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे, त्यांनी 1 ग्रॅम जिरं विड्याच्या पानात सकाळी सकाळी अन्नाच्या पोटी चावून खाल्लं, 3 ते 4 दिवसात हिमोग्लोबिन पूर्वपदावर येतं. काही लागत नाही, रुपया लागत नाही. पण त्याकडे लक्ष देईल कोण?
हल्ली शनिवार रविवार नॉन किचनसारखी अवस्था काही उच्चभ्रू कुटुंबात झालेली आहे. शनिवार रविवार आला काय ते हॉटेलमध्ये जेवायला जातात. तुम्ही शहाणे असाल तर हॉटेलमध्ये जाऊ नका. तिथे काय कशात भेळ करतील, भेसळ करतील, शेळ्यात ताजं टाकतील याचं सांगता येत नाही. दृष्टीआड सृष्टीआड. म्हणून आपली शिदोरी प्रवासाला जाताना आपली चटणी भाकरी आपल्याजवळ असावी. पूर्वीचे सारे लोक बैलगाडीत कशातही प्रवास करताना शिदोरी बरोबर असायची. ते कधी आजारी पडत नव्हते. भेसळयुक्त हे प्रमाण इतकं वाढीस लागलं आहे की आता या जगात डोळ्याला दिसणारे जेवढे पदार्थ आहेत एकही भेसळमुक्त नाहीत, सगळे भेसळयुक्त आहेत. यावर किती बोललं तर थोडं आहे, परंतु कुणाला तरी वाईट वाटेल, सरकारला वाईट वाटेल, म्हणून त्यावर आम्ही फार बोलणार नाही. पण त्यापेक्षा आपण सुज्ञ आहात, आमच्या भगिनी सुज्ञ आहेत, म्हणून भगिनींनी पाकशास्त्राकडे बारकाईनं लक्ष दिलं. तुमचे सारे सदस्य निरोगी, दवाखान्यात कुठेही त्यांना जायची जरूर पडणार नाही. ही भगिनींची जिम्मेदारी आहे. आम्ही अत्यंत आदरानं आपणाशी हे संबोधित करत आहोत. मराठी अस्मितेत तो विभाग येणारच आहे, म्हणून डॉक्टर लोकांकरवी आणि आपण त्र्यंबकेश्वरला गुरुपीठात एक मोफत हॉस्पिटल गरीब दुबळ्या जनतेसाठी मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल होऊ घातलेलं आहे. त्या अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि आगामी कुंभाच्या वेळी त्यातला काही भाग गरिबांसाठी, सज्जनांसाठी तो लोकार्पण आपण करत आहोत. म्हणून आपणाला कळकळीचं सांगणं आहे की हे जे कॅन्सर आहेत, कॅन्सर म्हटला की माणसं 50% त्यांची मनं बेचैन होतात. परंतु आपण आता धाडसानं त्याला पुढे जाऊ आणि बिना खर्चानं कॅन्सर बरा करता येतो हे दाखवून देऊ. तुम्ही टाटामध्ये गेलात कॅन्सरच्या तर एका केमोचे 80,000 रुपये घेतात. गॅरंटी नाही. असे कितीतरी केमो करावे लागतात, रुग्ण बरा होत नाही. म्हणून इथे मात्र गॅरंटी आहे. पथ्य जर पाळली तर माणूस 100% बरा होतो. म्हणून आमच्या डॉक्टरांकरवी आपण हे साध्य असाध्य आजार जे आहेत ते मसाल्याच्या डब्यापासून तर सगळ्या पॅथींपर्यंत आपण हे समजून घ्या, हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग, त्या ठिकाणी इंजिनियर लोक आलेले आहेत, वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी देखील वास्तू संदर्भात आपला परिचय द्यावा. वास्तू कशी असावी, ती वैध असावी की अवैध असावी. चुकून जर ती वास्तूत काही चुकीच्या बाबी असतील त्याचं यमक आम्हाला ओळखता येतं. ज्याला डोकं टेकल्याबरोबर 5-6 घंटे झोप येते ती वास्तू निर्दोष आहे असं आम्ही म्हणतो. आणि इथे अनेक श्रीमंत लोक येऊन बसलेले आहेत. आम्ही श्रीमंत कुणाला म्हणतो? ज्यांना डोकं टेकल्याबरोबर 5-6 घंटे झोप येते तो खरा श्रीमंत आहे. इथे बसलेले बहुजन बरेच जण श्रीमंत आहेत. पैशानं नसतील, मनानं असतील. म्हणून या साऱ्या बाबी आपण या शास्त्राला बरोबर घेऊन तोडफोड न करता सोप्या पद्धतीत ज्ञानदान 1 ते 4 वाचले, तुम्ही तुमच्या वास्तूचे डॉक्टर होऊ शकता. तर बऱ्याच भगिनींच्या घरामध्ये किचनला काळा दगड लावलेला आहे, बंद पडलेली घड्याळं आहेत, नैऋत्येला प्रवेशद्वार आहे, आग्नेय दिशा ही आग्नीची, तिथे पाण्याचं स्थान आहे, ईशान्य दिशा ईश्वराचं मस्तक आहे, तिथे जिना किंवा टॉयलेट आहे. घरात सगळी गडबड होते. आजारपण, खर्च, ऑपरेशन्स, अपघात या साऱ्या गोष्टी वाढवून ठेवलेल्या आहेत. या टाळण्यासाठी तिथे 8 आकृत्या दिलेल्या आहेत या ग्रंथामध्ये. त्याचं जर आपण परीक्षण केलं तर यापासून आपलं संरक्षण. म्हणून वास्तुविषयक अत्यंत बारकावे या ग्रंथामध्ये दिलेले आहेत, ते आपण ढोबळ मताने वाचावेत, करावेत
आणि अनुभूती घ्यावी म्हणून इथे इंजिनियर लोक त्याचसाठी विनामूल्य मार्गदर्शन या विभागातून करतायत. तर पुढचा विभाग कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. हा स्वामींचा जनता दरबार आहे आणि गोरगरीब लोकांना कोर्टाची वारी चुकवायची असेल, ज्यांना केंद्राचं कामकाज आणलेलं असेल, त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधून ते सलोख्यानं कसं करावं याची उत्तम माहिती उभे असणारे प्रतिनिधी आपणाशी संबोधित करतील दिवसभरासाठी. तदनंतर प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी त्यांच्यासोबत आलेले आहेत. त्यांच्यासोबत पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी, पशुगोवंश प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी, सांस्कृतिक विभाग प्रतिनिधी, स्वयंरोजगार प्रतिनिधी, याज्ञिकी प्रतिनिधी, हे सर्व उर्वरित 8ही जण इथे आलेले आहेत. आणि आगामी काळात वादळ टाळण्यासाठी हा वादळी ध्वज जर आपण वैयक्तिक सामुदायिक तयार करून वापरला, पुढचे अनर्थ टळतील. हा मारुतीचा ध्वज आहे आणि मारुती राया हे वायुपुत्र आहेत. वादळ फक्त मारुती रायाला घाबरतं, म्हणजे थांबवता येतं. तर भूकंप थांबवण्यासाठी किंवा त्याची तीव्रता कमी करण्यासाठी हे भूकंप यंत्र ओरिसातून भुवनेश्वरहून आणलेलं आहे. म्हणून आपण या सर्व बाबी जगाच्या देशाच्या मानवदृष्टीच्या दृष्टीनं हिताच्या बाबी आहेत. या कुठलाही पैसा लागत नाही. बिना पैशानं या साऱ्या बाबी जनतेपर्यंत दिलखुलास समयदान देणाऱ्यांना सांगण्याला संधी आहे. म्हणून तुमच्याजवळ फक्त समयदान पाहिजे. म्हणून या समयदानातून आपण हे 18ही विभाग जनतेपर्यंत सामुदायिकरित्या अत्यंत पद्धतशीरपणे पोचवता येतील. विटा मातीची केंद्र बांधण्याऐवजी, इमारती बांधण्याऐवजी 2 पायाची केंद्र जर बांधली, ती लाखो लोकांना सन्मार्गाला लावतात, त्यांना दुःखमुक्त, चिंतामुक्त, व्यसनमुक्त करतात. म्हणून आजच्या मितीला 2 पायाची केंद्र घरोघरी तयार होणं जरुरीचं आहे. हे आपणाला अत्यंत कळकळीचं नम्रपणे सांगणं आहे. तर शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत नव्हे समृद्ध केलेला विभाग आहे. म्हणून आपण त्यांच्यावर ही फार मोठी जिम्मेदारी या कार्यानं अनेक शतकांपासून दिलेली आहे. म्हणून या देशाला भारत माता का म्हणतात? अमेरिका माता, चीन माता का म्हणत नाही? इराण माता का म्हणत नाही? भारत माताच का म्हणतात? याचं कारण आमच्या माता भगिनी आहेत. कौटुंबिक जिम्मेदारी, सोशिकता, नम्रता, सदाचार, संस्कृती ही फक्त माता भगिनींनी समृद्ध केलेली आहे. म्हणून आपण प्रत्येक घोषणेमध्ये भारत माता की जय म्हणतो, अमेरिका माता की जय म्हणत नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे. तर मराठी अस्मितेत असणारा मोठा अभ्यास आहे. 360 दिवसात येणारे सण, वार, व्रत, वैकल्य, गोत्र, नवरात्र, देवी, खंडोबा, लोकांची दारू बंद करण्यासाठी, व्यसन बंद करण्यासाठी असणारे उपाय मराठी अस्मितेत दिलेले. आज पैकी भगिनी 2 प्रश्न घेऊन आल्यात. एक, व्यसनाधीनता कुटुंबातल्या लोकांची घालवण्यात. तुमच्याकडे शंकराची पिंड आहे, तथा रुद्रयंत्र आहे. त्यावर पाण्याचा जर अभिषेक रुद्रानं केला, रुद्र म्हणून नित्यसेवेत रुद्र आहे, महिम्न आहे, आणि त्यावर अभिषेकरूपी पडणारं तीर्थ संबंधितांना दिलं, महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जाईल आणि लोकांची दारू, मांसाहार, इतर व्यसनं बंद होती घर बसल्या. त्या तीर्थात एवढी पावर आहे. जसं दवाखान्यातून आपण गोळी औषधं घेतल्यावर बरे होतो, तसं त्या तीर्थात एवढी पावर आहे की त्यानं व्यसनं बंद होतात, तेही घर बसल्या, बिना पैशानं.
म्हणून भगिनींनी घरचे घरी हा उपाय करावा. उभ्या असणाऱ्या इथे भगिनी आपणाशी प्रबोधन करतील दिवसभरासाठी. तर दुसरा प्रश्न तुम्ही आणलेला आहे, डोक्यावर वाढणारं कर्ज. उत्तर आहे श्रीयंत्र. हे श्रीयंत्र आहे, हे लक्ष्मीनारायणांचं आसन आहे आणि अर्थपुरुषार्थांचं सर्वात सर्व सुप्रीम कोर्ट भगवान विष्णू आणि लक्ष्मीजी आहेत, कुबेरजी आहेत. म्हणून त्यांच्या कोर्टात जाताना कसं जावं, पैकी बसलेल्या इथे ज्या काही अनेक भगिनी आहेत त्या श्रीयंत्राच्या उपासक, अभ्यासक, प्रचारक, प्रसारक आहेत. त्या रोज त्याची पूजा करतात आणि सुदैवानं त्या खाऊन पिऊन सुखी आहेत, त्यांच्या डोक्यावर कर्ज नाही. हे त्याचं उत्तर आहे. रोज त्या यंत्राचं पूजन करावं फावल्या वेळेत. प्रतिपौर्णिमेला त्या यंत्राचं पूजन करून मराठी 5 अध्यायाची पोथी वाचावी, ती दाखवत आहेत. एक वाटीभर शेऱ्याचा प्रसाद करावा, सत्यनारायणाला करतो तसा. तो नैवेद्य त्यांना दाखवावा, ती पोथी वाचावी आणि अशा पद्धतीत घरचे घरी स्वतः सत्यनारायण भगिनींनी करावं. काही भगिनींना अवघड वाटेल, एवढा मोठा खर्च आणि एवढं मोठं, हे आम्हाला कसं शक्य आहे? तुमच्या घरात जे मटेरियल आहे तेच लागतंय, विकत आणायचं काम नाही. तथापि ज्या भगिनी स्वतः सत्यनारायण करतात घरचे घरी पौर्णिमेला, त्यांनी हात वरती केले तर अन्य भगिनी तुमचं पाहून करतात. थोडेसे हात वरती आलेत, उर्वरित भगिनी नव्या आहेत. हात वरती असणाऱ्या भगिनींनी त्यांना जर सांगितलं, त्यांचंही भलं होईल. तो दुवा तुम्हाला मिळेल आणि ती कुटुंब सुखी समृद्ध होतील. म्हणून भला करो भला होगा या उक्तीप्रमाणे आपणाला सेवेकऱ्यांचं हे ग्राम अभियान जनतेपर्यंत आपण पोचवा. त्यात कुठलाही अहंकार तुमच्यापर्यंत पोचणार नाही. आम्ही खूप मोठे विद्वान आहोत असं कृपया सांगू नका. आपण स्वामींचे झाडूवाले आहोत असं जर सेवेकऱ्यांनी सांगितलं, जग त्याला डोक्यावर घेईल, जग त्याला डोक्यावर घेईल. म्हणून आपण स्वतःला अत्यंत लहान समजावं. मोठं लोक करत असं आपण आपल्याला मोठं करून घेऊ नका. हा उलट अर्थ आहे. विषयांतर न करता फार वेळ बोलणं बरं नाही. गेले काही तास आपण इथे मनपूर्वक बसलात, शांतपणे आपण साथ दिली. असंच आपण हे काम जनतेमध्ये गावोगावी हे विचार आपणाला स्वामींचं कार्य पोचवायचं आहे. स्वामी कुठून आले, काय आले ते सांगण्यात मला खूप वेळ लागेल, परंतु विश्वकल्याणासाठी, जीवितसृष्टीचं कल्याणासाठी सन 1049ला पृथ्वी दुभंगून स्वामी या कलियुगाचा अधिभार घेण्यासाठी आले. गेली 1000 वर्ष उलटलेली आहे. काम स्वामी करतात. मैं गया नहीं, मैं जिंदा हूँ हे सांगतो. त्यांनी या आविष्कारामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, नरसिंह सरस्वती गाणगापूर असे आविष्कार घेऊन मानव जातीचं कल्याण केलेलं आहे आणि करत राहणार आहे. अजून अवतार समाप्त केलेला नाही, हे पण आपण लक्षात ठेवा. म्हणून वेळेला विराम करून पुनश्च आपणा सर्वांना आगामी येणाऱ्या काळाच्या शुभेच्छा देऊन हात जोडून आपण प्रार्थना करू आणि मौनानं प्रार्थनेनंतर सर्वप्रथम भगिनी औदुंबराला वळसा घालून दरबारात हात जोडून स्वामींना विनंती करतील, आम्हाला सेवेकरी करा, आमच्याकडून सेवा करून घ्या आणि जनतेची सेवा आमच्याकडून करून घ्या. असं जर आपण बोललात, घरी जाईपर्यंत तुमची कामं स्वामी मार्गी लागतील. त्यात स्वामींचं एक वचन आहे, तू मेरे धाम पर मैं तेरे काम पर. याचा अर्थ कसा लावायचा तो आपण बघा. म्हणून आपण वेळेला विराम करून आपण या उपक्रमाला सर्वदूरपर्यंत पोचवावं आणि हात जोडून प्रार्थना करून मौनानं प्रथम भगिनी येतील. नंबर 2च्या गेटनं भगिनींनंतर पुरुष प्रतिनिधी
समाधीमठ औदुंबराला केवळ वळसा घालून दरबारात येथील मुजरा करू नका, फक्त दोन्ही हातानं स्वामींना नमस्कार करा, एवढंच कळकळीचं सांगून आपण हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.